राज्याच्या दळणवळणाला समृद्ध करणारा नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने तयार असूनही त्याचा अखेरचा 76 किलोमीटरचा इगतपुरी ते आमने भिवंडी टप्पा हा अद्यापही प्रवासी वाहतुकीसाठी खुला झाला नाही। महाराष्ट्र दिनी या टप्प्याचं उद्घाटन अपेक्षित होतं, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उद्घाटनाचा मुहूर्त टाळल्यामुळे आता हा टप्पा प्रत्यक्षात प्रवाशांसाठी कधी खुला होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो। समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा आता सुरू होण्यास मुहूर्त मात्र मिळत नाही अशी चर्चा आता रंगली। समृद्धीचा अंतिम टप्पा सुरू होण्यास मुहूर्त मिळत नाहीये। समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेषतः दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेला हा महामार्ग, मात्र या संदर्भात अंतिम टप्प्याचं 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणार अशी शक्यता होती। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, आपण पाहतोय की महाराष्ट्र दिनी उद्घाटनाचा मुहूर्त जो शेवटचा टप्पा आहे त्या शेवटच्या टप्प्याचा उद्घाटनाचा मुहूर्त होणार होता तशी चर्चा होती, मात्र तो काही मुहूर्त आला नाही। काय अपडेट आहे? नक्कीच करण आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्ध करणारा असा समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे तयार झालेला असून याचं काम देखील गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच समृद्धी महामार्गाचं पूर्णपणे उद्घाटन आहे ते होणार होतं, परंतु या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तसेच रस्ते विकास महामंडळाने उद्घाटनाचा मुहूर्त टाळल्यामुळे आता हे उद्घाटन आहे ते पुढे गेलेलं आहे। परंतु आता असा प्रश्न निर्माण होतोय की ह्या नक्की समृद्धी महामार्गाचं उद्घाटन कधी होणार आहे, कारण हा प्रत्यक्षात टप्पा आहे तो प्रवाशांसाठी खुला होणार होता, परंतु तो आता कधी खुला होणार आहे यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे बहुचर्चित असलेला असा समृद्धी महामार्ग पूर्णपणे उद्घाटनाला अजून काही दिवस आहेत ते लागू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील वेळ घेऊन हा 1 मे रोजी करण्यात येणार होता, परंतु हे सर्व काही आहे ते नियोजन आता पुढे ढकलल्यामुळे काही अजून दिवस आहेत ते मुंबई ते नागपूर या प्रवासासाठी समृद्धी महामार्गाच्या पूर्णपणे ओपनिंगसाठी अजून सुद्धा वेळ लागणार आहे। कारण नक्कीच निखिल, आगामी काळात आणखीन किती प्रतीक्षा करावी लागणे हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीबद्दल।